नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तलाठी भरती 2026 MPSC पॅटर्न प्रश्नपत्रिका ग्राम महसूल अधिकारी सराव प्रश्नपत्रिका 3 या संबंधित प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत बँक नाही? बघा, खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत बँक नाही? बघा, याच्यातील PNB, त्याच्यानंतर BOB आणि SBI या तीनही बँक काय आहेत? राष्ट्रीयकृत बँक आहेत, परंतु HDFC ही बँक राष्ट्रीयकृत नाही। पर्याय क्रमांक 2 HDFC। प्रश्न क्रमांक 42, अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया इट्स कॉजेस अँड क्युअर हा ग्रंथ कोणत्या अर्थतज्ञाशी संबंधित आहे? बघा, अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया इट्स कॉजेस अँड क्युअर हा ग्रंथ कोणत्या अर्थतज्ञाशी संबंधित आहे? तर हा ग्रंथ दादाभाऊ नौरोजी या अर्थतज्ञाशी संबंधित आहे। ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 43, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? बघा, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न खूप परीक्षेमध्ये विचारलेला आहे। तर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे KC नियोगी होते। पर्याय क्रमांक 3 KC नियोगी। प्रश्न क्रमांक 44, अवपुंजन म्हणजे डॅश डॅश। बघा, अवपुंजन म्हणजे डॅश डॅश। तर परकीय बाजारपेठेत अत्यंत कमी किमतीत केलेली विक्री म्हणजेच काय होय? अवपुंजन होय। ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 45, भारतीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासासंदर्भात वहन सिद्धांत कोणी मांडला आहे? बघा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात वहन सिद्धांत कोणी मांडला आहे? तर दादाभाऊ नौरोजी यांनी वहन सिद्धांत मांडलेला आहे। ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 46, प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात कधी झाली? बघा, हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे की प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात कधी झाली? तर ती 28 ऑगस्ट 2014 रोजी झालेली आहे। पर्याय क्रमांक 3 28 ऑगस्ट 2014। प्रश्न क्रमांक 47, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई या ठिकाणी आहे। पर्याय क्रमांक 3 मुंबई। प्रश्न क्रमांक 48, स्वच्छ भारत अभियानाचे जुने नाव काय आहे? बघा, स्वच्छ भारत अभियान जे आहे आपल्याला विचारले की त्याचं जुनं नाव काय आहे? तर काय आहे? निर्मल भारत अभियान। हा पण प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे बघा। प्रश्न क्रमांक 49, आपल्याला काय दिलेलं आहे की जोड्या जुळवा दिलेल्या आहेत। बघा, त्याच्यातील कोर्नक येथील जे सूर्य मंदिर आहे तिथं काय आहे? 10 रुपये चलनी नोट। त्याच्यानंतर वेरूळ या ठिकाणी काय आहे की वेरूळ या ठिकाणी 20 रुपये चलनी नोट आहे। त्याच्यानंतर हम्पीचा रथ या ठिकाणी 50 रुपये चलनी नोट आहे आणि राणी की बाव या ठिकाणी 100 रुपये चलनी नोट आहे। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? अ, ब, क, ड। ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 50, 16व्या वित्त आयोगाच्या संबंधित अचूक नसलेले विधान कोणते? बघा, 16वा जो वित्त आयोग आहे त्याच्या संदर्भात आपल्याला चुकीचं विधान ओळखायचे। बघा, पहिलं काय आहे की 16व्या वित्त आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023 या दिवशी झाली, हे बरोबर आहे। त्याच्यानंतर 16व्या वित्त आयोगाचा कालावधी 1 मार्च 2026 ते 30 एप्रिल 2031 असा होता। बघा, साहजिकच आहे, जर आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023ला झाली तर त्याचा कार्यकाळ हा कालावधी हा 1 मार्च 2026 असू शकत नाही। म्हणजे हे विधान काय आहे? चुकीचं आहे। त्याच्यानंतर 3 काय आहे की 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगारिया आहेत, हे काय आहे? बरोबर आहे। आणि 16व्या वित्त आयोगाचे सचिव ऋत्विक रंजन पांडे आहेत, हे पण काय आहे? बरोबर आहे। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं चूक असलेले विधान कोणतं आहे? तर फक्त ब, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 51, संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य आहे किंवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्यायसंस्थेस आहे, हे विधान
बघा, संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य आहे अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्यायसंस्थेस आहे. हे विधान काय आहे? तर हे विधान पूर्णतः बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 52. भारतातील 28व्या क्रमांकाचे राज्य कोणते? बघा, भारतातील 28व्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर ते कोणते आहे? झारखंड हे आहे. ऑप्शन क्रमांक 3 झारखंड. प्रश्न क्रमांक 53. भारतीय घटना उद्देशी पत्रिकेला उत्कृष्ट गद्यकाव्य असे कुणी म्हणले आहे? बघा, भारताची जी घटना आहे, जी उद्देश पत्रिका आहे, त्याला उत्कृष्ट गद्यकाव्य कोणी म्हटलेले आहे? तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी आपल्या राज्यघटनेच्या म्हणजेच उद्देश पत्रिकेला उत्कृष्ट गद्यकाव्य असे म्हणलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 54. भाषावार राज्य पुनर्रचना संबंधित JVP समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, भाषावार राज्य पुनर्रचना संबंधित JVP समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सरदार पटेल हे पण नव्हते, पट्टाभी सीताभी रामय्या हे पण नव्हते, जवाहरलाल नेहरू हे पण नव्हते. म्हणजे यापैकी नाही, या तीनही पैकी भाषावार राज्य पुनर्रचना JVP समितीचे अध्यक्ष नव्हते. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 55. भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोत संबंधित अयोग्य चुकी जोडी ओळखा. बघा, भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोत संबंधित अयोग्य जोडी ओळखा. अमेरिकन न्यायिक पुनर्विलोकन हे बरोबर आहे. ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची हे बरोबर आहे. आणि रशिया मूलभूत कर्तव्य हे बरोबर आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाने काय केलेले आहे? रशियाकडून भारतीय राज्यघटनेने मूलभूत कर्तव्य घेतलेली आहेत. अमेरिकेकडून न्यायिक पुनर्विलोकन घेतलेलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची घेतलेली. परंतु ब्रिटनकडून न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेला मिळालेले नाही. हे चुकीचं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 1 ब्रिटन न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य. प्रश्न क्रमांक 56. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाला असे संबोधले जाते? बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाला संबोधले जाते? तर भाग क्रमांक 3 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 57. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रपती पदावर असताना मृत्यू झाला असता काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? बघा, लाल बहादूर शास्त्री हे काय झाले होते? राष्ट्रपती पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला, म्हणून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर गुलजारीलाल नंदा यांची नियुक्ती करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 2 गुलजारीलाल नंदा. प्रश्न क्रमांक 58. भारताचा महान्यायवादी संबंधित अचूक पर्याय निवडा. बघा, भारत घटनेच्या कलम 78 मध्ये तरतूद आहे. हे विधान चुकीचं आहे. बघा, 78 मध्ये तरतूद नसती महान्यायवादीची. त्याच्यानंतर महान्यायवादी पदाचा कार्यकारी मंडळात समावेश होतो. हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. हे पण बरोबर आहे. आणि केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात. हे पण काय आहे? बरोबर आहे. कारण की ते केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात. तर यामध्ये अचूक पर्याय म्हणजेच बरोबर विधान कोणते आहेत? तर ब, क आणि ड पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 59. सर्वोच्च न्यायालयाला भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे? बघा, सर्वोच्च न्यायालयाला कोणत्या कलमानुसार न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे? तर कलम 137 नुसार काय आहे? सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी घटनात्मक आयोग नसलेला पर्याय कोणता? बघा, 3 घटनात्मक आयोग आहेत आणि 1 घटनात्मक आयोग नाही. याच्यामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा घटनात्मक आयोग आहे. संघ लोकसेवा आयोग हा पण घटनात्मक आयोग आहे. केंद्रीय निवडणूक आयोग हा पण घटनात्मक आयोग आहे. परंतु राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हा घटनात्मक आयोग नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 61. उद्देश पत्रिका भारतीय घटनेचा अविभाज्य भाग आहे असे कोणत्या खटल्यात स्पष्ट करण्यात आले? बघा, उद्देश पत्रिका भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे असे कोणत्या खटल्यात स्पष्ट करण्यात आले? तर असे भारतीय जीवन विमा खटला 1995च्या खटल्यात स्पष्ट करण्यात आले होते. पर्याय क्रमांक
3. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो संध्या खेत्री या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.